नमस्कार. मी कोल्हापूरहून डॉक्टर वासुदेव देशिंकर. आज शनिवार आणि भारतीय परंपरेतील विज्ञान एक अजूबा हा विषय घेऊन तुमच्यासमोर आलेलो आहे. पण तो विषय म्हटला तर नवीन आहे, परंतु कालच मी तुम्हाला सांगितलं होतं की स्थापत्यशास्त्र एवढं भारतातलं समृद्ध आणि मोठं होतं की ते एका भागात संपणार नाही. म्हणून आज स्थापत्यशास्त्राचा भाग 2 मी घेतो आहे. आणि काल मी तुमच्याशी संवाद साधत असताना काय असते, बरेचसे विचार डोक्यात घोळत असतात. पुढं जायचं असते, मिनटं वेळ सगळं बघावं लागते. त्यामध्ये एक माझ्याकडनं थोडीशी चूक झाली आहे. तेव्हा माझ्या मित्रांनो, ती थोडीशी लहान आहे पण ती मोठी आहे. मी तुम्हाला सांगतो आणि त्याची माफी अगोदरच मागतो. काल आपण कंबोडियातलं अंगकोर वार मंदिराचं महत्त्व बघितलं. त्याच्या एका भिंतीचं वर्णन केलं आणि मी बोलताना असं बोललो की त्याचा समुद्र परिसराचा जो क्षेत्रफळ आहे ते 50 किलोमीटर असं मी बोललो. पण ते 50 नाही, 5,000 किलोमीटर आहे. थोडीशी चूक, कारण दोन्ही आकडा 5 शून्य दिसले, त्यामुळं गडबडीत माझ्याकडनं ती चूक झालेली आहे. तशी माफी मागतो मी. तेव्हा त्या मंदिराचा जो काय तो जे वसलं आहे त्या ज्या भागामध्ये त्याचा व्यास म्हणा किंवा क्षेत्रफळ म्हणा का, तर ते 5,000 किलोमीटर आहे. एवढीच दुरुस्ती करून घ्या आणि मी आपल्या विषयाकडे जाऊया. मित्रांनो, आजकाल आपण वस्तू घेतो आणि त्या वस्तू घेताना त्याच्यावर गॅरंटी आहे का, वॉरंटी आहे का, अशा सगळ्या गोष्टी विचारतो. मग गॅरंटी आणि वॉरंटीमध्ये पुन्हा वाद. हे त्यात येते, हे त्यात येत नाही. इन्शुरन्ससारखंच असते हो. प्लास्टिकचे येतात, येत नाहीत, लोखंडाचे येतात, काय काय प्रकार असतात. तर ते बारीक कोण वाचत बसणं, सगळं आपण सहाय्य करून देत असतो. तर जास्तीत जास्त 1 वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष गॅरंटी. याच्यापेक्षा गॅरंटी वॉरंटी तुम्हाला कोण देणार? पण आमच्याकडच्या भारताच्या उत्तर पश्चिम सीमेवरती एक अजूबा आहे. त्याचं नाव तुम्ही ऐकलेलं आहे सगळ्यांनी, ते काही नवीन नाही आहे. मोहनदाजारो आणि हडप्पा. तिथं पहिली ही संस्कृती आपल्या भारतात ती झाली असं म्हणतात. आणि या मोहनदाजारो हडप्पाबद्दल आपण थोडीशी माहिती घ्यायची आहे. ती थोडी निराळ्या पद्धतीने मी घेतोय. आपल्या 4थी, 5वी, 6वी, 7वीला ज्या पुस्तकात लिहिलेल्या आहेत तशी काही माहिती याच्यात असणार नाही. तर इंग्रज जेव्हा भारतात आले आणि त्यांना, तुम्हाला कल्पना आहे की अशी की त्यांना कधीच वाटलेलं नव्हतं की आपण हे भारत सोडून जाऊ. आणि भारत त्यावेळेला सगळ्या सीमा आपल्याकडेच होत्या ना. ज्या ज्या काय भारताचे शेजारचे पार्ट होते ते आपल्याकडेच होते. त्यामुळं पाकिस्तानचा सगळा भाग हा आपल्याकडेच होता. तर त्यांना पाकिस्तानमध्ये सर्वसाधारणतः पाकिस्तानमध्ये एक रेल्वे लाईन टाकायची होती. आणि ती सर्वसाधारणतः रेल्वे लाईन 90 ते 93 किलोमीटरची त्यांना टाकायची होती. ते तिथे दोघं जण गेले. ते जे शास्त्रज्ञ होते त्यांचं नाव आहे जॉन आणि विल्यम ब्रुटन. जॉन आणि विल्यम ब्रुटन. ते दोघे तिथे गेले आणि बघायला लागले की इथं रेल्वे टाकायची तर खाली बेस पक्का पाहिजे ना. तुम्ही त्याशी रेल्वे कशी करणार? आता कसं पहिल्यांदा साधे लाकडाचे होते, मग सिमेंटचे आले, मग लोखंडाचे आले, मग सिमेंटचे आले, असे उत्क्रांती होत गेली. पण त्यावेळेला हा प्रकार नव्हता. तर ती जमीन भुसभुशीत, तुम्हाला माहिती आहे हिमालयाचा पार्ट हा थोडासा सगळा भुसभुशीत आहे. ती दणकट असायला पाहिजे, रेल्वे द्यायची त्यावरून. तर तिथल्या गावकऱ्यानं विचारलं की तर असं जमीन दणकट राहण्यासारखं, या जमिनीने घालण्यासारखं काय कुठं काय आहे का? दगडं म्हणा किंवा काय म्हणा, असे काय पदार्थ आहेत का? तर तिथल्या 2 माणसांनी सांगितलं, त्यांना काय लोकांना काय माहीत नसते हो काय आता. तर त्यांनी सांगितलं, हां इथे थोडंसं लांब जावं म्हटलं.
आणि त्या तिथे एक खंडरसारखं पडीक सगळं आहे म्हटलं. आणि ते पडीकमध्ये विटा आहेत आणि त्या विटा तुम्ही बघा आणि तुम्हाला उपयोग आला तर ते घेऊन वापरा. घेऊन वापरा म्हणजे त्यांची काही परवानगी घ्यायला नव्हती, इंग्रजांचंच राज्य होतं, पण त्यांनी सांगितलं वापरा. मग ते गेले दोघं जण तिथं बघितलं तर त्यांना आश्चर्यच वाटलं की तिथलं जे काही सगळं पडलेलं होतं आणि जे काही डिझाईन वगैरे केले तिथे दिसत होतं, तर त्यांना लक्षात आलं की इथं कुठली तरी संस्कृती पूर्वी राहत असावी आणि त्याचा हा भाग आहे. आणि मग कौशल्याने त्यांनी त्या विटा काढून बघितल्या. त्याचा दणकटपणा, त्यांची ड्युलॅबिलिटी बघितल्यानंतर ते थक्क झाले. मग त्यांनी असं ठरवलं की ह्या विटा घ्यायच्या आणि आपण जी लाहोर करायची जी काही रेल्वे आपण करणार आहोत, त्या रेल्वेच्या खाली बेस म्हणून सगळ्या रुळांच्या खाली घालायच्या. त्या पद्धतीने त्यांनी सगळं ते उचललं. एका बाजू प्रचंड ठिकाण होते, एवढा उचल काय होते, 90 किलोमीटरची, तर ती हे होती टोटल त्याचा म्हणजे रनिंग ट्रॅक होता तो. घातला आणि ती रेल्वे केली. आणि ती मित्रांनो रेल्वे पुढे अनेक वर्ष काम देत होती. त्याचा मेंटेनन्स झाल्यानंतर पुन्हा त्यात बदललेला तो भाग निराळा. परंतु अनेक वर्ष ती काम काम देत होती आणि त्या कारणामुळं या विटाचा पहिला अजुबा हा आपल्याला सापडला. आता मला लोथल म्हणजे आत्ता गुजरातचं मागं मी वर्णन केलं आणि हडाप्पा संस्कृती ही साधारणतः 5 ते 7,500 वर्षापूर्वीची आहे. आणि त्या संस्कृतीच्या वेळेला ह्या बांधलेल्या ज्या विटा वगैरे सापडतात, ह्या इतक्या अजूनही स्ट्रॉंग कशा, इतक्या घट्ट कशा, त्या मोडत कशा नाही, आलं लक्षात. आणि त्या एका साईजमध्ये कशा आहेत, ते साईज कशी केलेली होती त्यांनी. म्हणजे त्यावेळेला आपल्याकडं ते शास्त्र होतं, त्याचं विज्ञान होतं, त्याचं साईज कसा करायचा ते ज्ञान होतं, विटा कशा करायच्या केमिकल ते ज्ञान होतं. आणि अशा प्रकारे ती संस्कृती दोन्हीकडं उदयास आलेली होती. आणि म्हणून याचा उल्लेख सर्वसाधारणतः एका ग्रंथात आढळतो, मी ते सांगेन नाव तुम्हाला. परंतु यांचं एक वैशिष्ट्य विटांचं म्हणजे यामध्ये ह्या विटा 4 भागात विभागलेल्या आहेत. 4 भागात म्हणजे ते म्हणजे काय, तर 4 इंच लांबी, 2 भाग रुंदी, 1 भाग उंची, लक्षात. आणि 4 ते 7 अशा त्याचे काय साईज असतील त्याप्रमाणे करण्यासाठी या साईजमधल्या विटा असायच्या. आणि ज्या साईजमधल्या केल्या त्या एकसारख्या. हे कुतूहलच होतं. आणि मग त्या विटा त्या झाल्या आणि त्यावेळेला मग अर्थातच साधारण कुठली वीट म्हणजे विटेचं काम किंवा मातीचं काम करावं लागतं तेव्हा भट्टीही लागतेच. कारण भट्टीमध्ये माती घातल्यानंतर ती कालवल्यानंतर त्यात अनेक काही गोष्टी घालायला लागतात आणि मग ते तसा झाला लगदा गाळ झाल्यानंतर त्या साईजमध्ये त्या सगळ्या काढाव्या लागतात. हे आत्ता देखील आता विटाची घरं बघायला मिळत नाहीत, पण लागतातच. भिंतीनं विटा ह्या लागतातच. अहो पण आमच्या घरच्या भिंतींची म्हणजे पर्टिक्युलरली मेट्रोपॉलिटन सिटी आहे, तिकडच्या जर तुम्ही भिंती बघितल्या तर तुम्ही त्या शेजारच्या घरातल्या तुम्हाला त्या भिंतीत नाही ऐकू येते काय, हे इतक्या त्या पातळ आणि त्याच्यावर गिलावा पातळ अशी आमची आत्ताची पद्धत आहे. पण इथं तसं नव्हतं. इथं होत्या विलक्षण जाडी रुंदीच्या सेफ्टी असलेल्या अशा विटा या होत्या आणि त्याचा वापर या मोहनदाजारो हडप्पा आणि लोथल इथल्या ठिकाणी झालेला आहे. याचा उल्लेख एक जुना संस्कृत ग्रंथ आहे, कपिल वात्सायन ग्रंथ. कपिल वात्सायन ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये एक भाग आहे, तसं त्या ग्रंथाचं नाव असं आहे, मयमतम कला मूला हस्त, असं त्यांचं नाव आहे.
त्या त्या पर्टिक्युलरली चॅप्टरचं. आणि त्या चॅप्टरमध्ये ह्या विटा कशा करायच्या, काय करायच्या ह्याचं ज्ञान त्यांनी सांगितलेलं आहे ग्रंथामध्ये. आता हा ग्रंथ आपल्याला केव्हा आपल्या निदर्शनाला भारताच्या तर सर्वसाधारण 6व्या शतकात. आता 6व्या शतकात म्हटलं तर 1.5-2,000 वर्ष झाली हो. मग 1.5-2,000 वर्षाला रेफरन्स सापडला आहे. मग त्याच्या मागं ही कला होती. म्हणजे सर्वसाधारण 8-9-10,000चा काळ. लोथलचं जर मी तुम्हाला सांगितलं तर त्याच्या अगोदर तो काळ ते असल्याशिवाय त्यांनाही ते ज्ञान मिळणारच नाही ना. म्हणजे अति प्राचीन ज्ञान असं आपल्याकडे हे विटांच्या बाबतीमध्ये होतं. एक उत्कृष्ट स्थापत्यशास्त्राचा नमुना हा आपला आहे, तो म्हणजे मोहनजोदडो हरप्पा. आता दुर्दैवानं तो भाग आपल्याकडं नाही, तो पाकिस्तानात गेला. तिथं आपल्याला काय फारसं लोकांना टुरिस्ट म्हणून तर कोणी जातच नाही. जायची खात्री आहे, यायची खात्री नाही. तुम्हाला माहिती आहे की अजूनही म्हणजे केव्हापासनं या मुस्लिम लोकांनी देवळं पाडायला सुरुवात केली हिंदुस्थानातले, त्याचे उल्लेख तर तुम्हाला मी सांगितलेच. पण अगदी परवा एक 100-1 बारकी हिंदूंची मंदिर त्यांनी पाडून टाकली. मध्ये अफगाणिस्तानामध्ये बुद्धांच्या मूर्ती होत्या, त्या सगळ्या पाडून टाकल्या. त्यांना पाडून टाकण्यामध्ये एक म्हणजे अंधश्रद्धा, धार्मिकता, की आपल्या धर्मापेक्षा दुसरा कुठला धर्म श्रेष्ठ असू नये. बाजीरावांनी पानिपतची लढाई आटकेपार झेंडा लावला, ते ठिकाण पाकिस्तानात आहे. आता आपण कसं बघायचं ते आपल्याला बघायला शक्य नाही, वर्णनच वाचायला पाहिजे. तेव्हा हा सगळा जो राजकीय डावपेच म्हणजे अजूनही तो गुंता सुटलेला नाही. 70 वर्ष होऊन गेली, 75 वर्ष झाली भारत स्वतंत्र होऊन, तरी लाटलेला भाग ते आम्हाला द्यायला तयार नाहीत. आणि हजारो मारेकरी आपल्याकडे ते पाठवतात. तिथले पंडित गेले आणि मूळ जी आहे ज्यांना पाकिस्तान दर्जने आहेत ते लोक बाकीच्यांना कोणाला येऊन देत नाहीत. परंतु आता कानून बदलला आहे, 305 हटवलंय. त्यामुळं हळूहळू तिथं आता डेव्हलपमेंट होतील, शाळा होतील, एज्युकेशन होतील, कारखाने होतील, सगळ्या गोष्टी होतील. पण हे गरजेचं होतं आणि ते झालेलं आहे. सरकार कोण आहे याच्याशी आपला संबंध नाही, पण तिथल्या लोकांना उपजीविकेचं साधन करण्यासाठी काय काश्मीरमध्ये मला सांगा की पाणी, बोटी, घोडे याच्या आपल्याकडे काय नाही, क्रिकेटच्या बॅटी, अशा सगळ्या गोष्टी तिथे मिळतात. त्यामुळं रोजीरोटी आणि सफरचंद या सगळ्या त्या काश्मीरमध्ये आहेत. आणि तो समृद्ध भाग सगळा होता आपला, आणि तो मोहनजोदडो हरप्पा तिकडे गेला. 1983 मध्ये विजयनगरचं एक साम्राज्य होतं, तुम्हाला माहिती आहे. पण 1983चा मी रेफरन्स दिला, पण विजयनगरचं साम्राज्य होतं. त्या विजयनगरच्या साम्राज्यामध्ये लेपाक्षी नावाचं मंदिर होतं. काय मंदिर होतं? लेपाक्षी नावाचं मंदिर होतं. आणि हे मंदिर बेंगलोरपासून फक्त 150 किलोमीटरवर आहे. आणि त्या मंदिर 2 भावांनी बांधलं, विराण्णा आणि विरुपाक्षांना. या 2 बंधूंनी ते देऊळ बांधलं. अर्थात ते बांधले याचा उल्लेख आहे, मग राजे असतील कदाचित, तो भाग त्यांच्याकडे असेल. पण त्या तिथल्या स्थापत्यशास्त्राची महती अशी आहे, ते देऊळ सगळं खांबावर उभा राहिलेलं आहे. पण त्यातला एक खांब असा आहे, तो हलतो, झुलतो. आणि वरती बघितलं तर काही अडकवलेलं नाही आहे, खाली बघितलं तर काही गे नाही आहे, टेकलेलं नाही आहे. आणि तो पडत कसा नाही. पण पिसाचा मनोऱ्याचं कौतुक करतो, तेही काही वाईट नाही, परंतु हे सांगा ना मला. आणि त्या खांबाच्या खालून तुम्ही जर कापड घेतलं तर ते कापड खाली खांबाच्या खालून बाहेर येतं. म्हणजे कुठंही तो जमिनीला टेकलेला नाही. आता ही स्थापत्यशास्त्राची कला कुठून आली? हा जगातला मोठा अजुबा आहे. अनेक शास्त्रज्ञांनी याचा शोध घ्यायचा प्रयत्न केलेला आहे, पण कुणालाही ते सापडलेलं नाही आजपर्यंत. हे कसं केलेलं आहे आपण आता विचार केला तर आपल्या लक्षात येत नाही की हे कसं केलेलं असेल. खांब हलतो आणि त्याच्या खालून
कागद किंवा बारीक कापड देखील देऊ शकतं आणि तो खांब पडत नाही. इट्स अ मिराकल. म्हणून तो अजूबा आहे. आणि प्रत्यक्षामध्ये मला ते बघण्याचा योग आला. मी ते बघितलेलं आहे. त्या खांबापाशी जवळजवळ अर्धा तास मी थांबलेलो होतो. पण बरेचसे लोक त्या देवळाच्या येतात, टुरिस्ट. आता त्या देवळाचं वैशिष्ट्य ते खांबच आहे, बरोबर आहे. आणि ते जे मंदिर होतं ते विरूपाक्षाचं मंदिर होतं. तर त्या पुष्कळांना ते बाहेरच्या बाहेर जातात, माहीतच नाही ते असं काही तिथं असते. ते देवळात जाऊन देवळात दर्शन घेऊन बाहेर. तर तुम्ही तिला गाईड जेव्हा करता तो देखील शहाणा पाहिजे. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो, पर्यटनाला जाण्यापूर्वी ठिकाणाची माहिती करून घ्या. त्याचं कारण ते आहे. सो इट इज अ वर्ल्ड मिरेकल. इट इज नो वेअर फाउंड. आणि बेंगलोरला तर फ्लाईट आहे तुम्हाला माहिती आहे. आणि तिथनं 150 किलोमीटर टॅक्सी करायची. टॅक्सी करून जायचं, दर्शन घेऊन परत यायचं. तर हे बघायची संधी मिळाली तर तुम्ही बघा. मी पाहिलेला आहे. हा अजूबा मी पाहिलेला आहे. तर ह्याला आपण झुलताच खांब असं म्हटलं तरी चालेल, बरं का. झुलताच खांब म्हटलं तरी काय हरकत नाही आहे. आता प्रश्न आपल्याकडे असा येतो की आपलं जे काय स्थापत्य, मला इथं रेफरन्स घ्यायला पाहिजे, कारण ज्या ग्रंथात हे सगळं सापडलेलं आहे, मुख्य ग्रंथ आहेत, त्याच्यामध्ये वास्तुशिल्प जे सापडलेलं आहे, त्या ग्रंथाची मी तुम्हाला नावं सांगतो. त्यामुळे मला थोडासा रेफरन्स इथं घेण्याची गरज आहे, कारण संख्या त्याची जास्त आहे. आता मगाशी मी विटांचं जे सगळं सांगितलं ज्ञान, साईज वगैरे, ते इथं तुम्हाला या ग्रंथातही तुम्हाला वाचायला मिळेल. इसवी सनाच्या 6व्या शतकात, म्हणजे आजपासून 1,500 वर्षापूर्वी हा ग्रंथ आपल्याला मिळाला आणि या गोष्टीचं सगळं स्पष्टीकरण झालं. याचा अर्थ बांधकामशास्त्र अत्यंत प्रगतीच्या शिखरावर असणारं, कारण आपल्या जगातली वास्तुशिल्प ही कुठेही तुम्हाला बाहेर ठिकाणी मिळणार नाहीत बघायला, असं आपले हे शास्त्र होतं. तर आपण आता बघूया की ह्या कुठले ग्रंथामध्ये आपले शास्त्रीय रेफरन्स आहेत. बघा, तुमच्याकडे एखादा असला किंवा मिळाला तर बघा. भारतीय शिल्पशास्त्राचे किंवा स्थापत्यशास्त्राचे 18 प्रमुख संहिताकार आहेत आणि ते मानले जातात. ते म्हणजे भृगू, हे ऋषींचे नाव आहेत ना. भृगू, अत्री, विशिष्ट, विश्वकर्मा, मय, नारद, नग्नजित, शुक्र, विशालाक्ष, पुरंदर, ब्रह्मा, कुमार, नंदीश, शौनक, गर्ग, वासुदेव, अनिरुद्ध, बृहस्पती, इतक्या ग्रंथांच्या मध्ये याचा उल्लेख आहे. म्हणजे खरा आहे का खोटा आहे हो? तुम्हाला पुरावे पाहिजेत ना. हे घ्या खोटे, मग घ्यातले. आज फक्त तुम्हाला काय मिळते बघायला? मय, विश्वकर्मा, भृगु, नारद आणि कुमार यांच्या संहिता उपलब्ध आहेत. बाकीच्या सगळ्या संहिता आणि ग्रंथ मी सगळं सांगितलं, काळाच्या ओघात सगळं गेलेलं आहे, लुटालुटीमध्ये जाळून टाकलेलं आहे. त्यामुळे आपल्याकडे ते ज्ञान उपलब्ध नाही. पण हे 4 ग्रंथ मात्र आपल्याला उपयोगी आहेत आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीची माहिती आपल्याला मिळते. 11व्या शतकात माळव्याचा राजा भोज याने समरांगण सूत्रधार हा एक ग्रंथ संकलित केला. त्यात 83 अध्याय आहेत आणि स्थापत्यशास्त्रापासून ते यंत्रशास्त्रापर्यंत, बघा, स्थापत्यशास्त्रापासून यंत्रशास्त्रापर्यंत अनेक बाबीचे विस्तृत उदाहरणं या ग्रंथामध्ये मिळतात. कुठला ग्रंथ? समरांगण सूत्रधार. लक्षात ठेवा ना. अगदी हायड्रोक्लिक शक्तीने टर्बाईन चालवण्याचा विधीही यात केलेला दिसतो. आपल्याला माहिती आहे की ठराविक उंचीवरनं जर पाणी टाकलं आणि खालच्या वस्तूवर टाकलं तर त्याला गती मिळते.
पूर्वी विजेसाठी याचा वापर वगैरे केला जायचा किंवा कुठलाही पदार्थ तो फिरवायचा असेल तर ते त्याला गती लागते आणि त्याला वरती पाणी वरनं सोडावं लागतं ठराविक अंतरावरनं. तर तो त्या पदार्थ तुम्हाला जे काय करायचं आहे खाली शोध लावायचा आहे, ते काही तयार करायचं आहे, तरच ते तुम्हाला उपयोगी पडणार. तर हेही शास्त्र ह्याच्यामध्येच आहे. त्याला थोडक्यात आपण जलविद्युत शास्त्र म्हणू. आता बऱ्याचशा वेळेला आपल्याला प्रश्न मिळतो, इतक्या त्या काळात होता का हो? दिवे होते का? आता हे बघा, रामायण महाभारताचं काय मला माहीत नाही. परंतु इथं जेव्हा सुमारे 1,500 वर्षापूर्वीचा जेव्हा आपण उल्लेख करतोय, तिथं मात्र जलविद्युत केंद्राचा उल्लेख आहे. म्हणजे ह्याचा शोध अगोदर लागला. आणि नंतर मग आपण गेल्या त्या 100-200 वर्षापूर्वीचा काळ बघितला तर कुठे होते दिवे? आमचे आजी आजोबा पणजोबा सगळे काय धुराच्या शेगड्या, काचेचे कंदील, अलग अलग यांच्यात सगळं जीवन त्यांचं गेलेलं आहे. दिवेच नव्हते अजूनपर्यंत. म्हणजे 2019 मध्ये मोदींनी 18,000 खेडेगावातनं दिव्याची सोय केली. म्हणजे आत्ता आपण जे केव्हापासून मागासलेले करत 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 आत्ता आपण परिपूर्णतेला आलेलं आहे. आता काय रॉकेट उडवतो, एका रॉकेटमधून 4-5 दुसऱ्या देशांचे रॉकेट उडवतो. आपण आता खूप गेले, आपल्याला थांबवणं कठीण आहे. फक्त आपल्या देशामधले 2 प्रॉब्लेम आहेत, 3 प्रॉब्लेम म्हणूया. एक म्हणजे अज्ञान, दुसरं म्हणजे स्वच्छता आणि तिसरं म्हणजे लोकसंख्या. याच्यावर जर काय बोललं तर लोकांना ते पटत नाही. त्यातल्या त्यात लोकसंख्येवर बोलायचं म्हणजे महाकठीण. पण स्वच्छता आणि शिक्षण यात बऱ्यापैकी प्रगती केलेली आहे आपण. आणि खेडोपाडी आता शाळा झालेल्या आहेत. शाळांची परिस्थिती नाजूक आहे, आलं लक्षात. कारण तुम्हाला माहिती आहे की लांब म्हणजे की कोण बघणार, बघायला कोण जाणार. यंत्रणा काय, तुमचे प्लॅन कागदावर चांगले जरी असले तरी ते प्रत्यक्षात उतरण्यासाठी जी यंत्रणा लागती ती यंत्रणा पाहिजे. आणि ती नॉन करप्ट देशप्रेमी पाहिजे किंवा आपल्या कामाला जागणारी पाहिजे, तर ते होणार. नाही तर कसं होणार? त्यामुळं काही खेडेगावातल्या शाळांच्या अत्यंत दुर्भिक्षलेल्या शाळा आहेत. आता आम्ही रोटरीतर्फे लर्निंगचा प्रोजेक्ट राबवतो. त्यावेळेला काही शाळांच्यामध्ये तिथे दिवे नाहीत. म्हटलं तुम्हाला सेट देऊन करायचं काय? दिवे आहेत पण दिवसभर दिवेच नसतात. तुम्ही शिकवणार कसं? आलं लक्षात. मग काही ठराविक गावं निवडली आम्ही. तिथं ते लर्निंगचे सेट दिले. त्यानंतर आमच्यापासून कोल्हापूरपासून गडिंग्लज गाव आहे. त्या गावातल्या आतल्या बाजूला 20 किलोमीटरवरती एक गाव आहे. ते आम्ही दत्तक घेतलं. आणि संपूर्ण गावात दिवेच नव्हते. आणि त्याचा प्रॉब्लेम होता, इट वॉज बिटवीन द कर्नाटक आणि महाराष्ट्र बॉर्डर. त्यामुळं त्या सरकार बघायला तयार नाही, आमचं सरकार बघायला तयार नाही. मग आम्ही ते दत्तक घेऊन संपूर्ण गावामध्ये सोलर लाईट सिस्टीम बसवून टाकली. आणि ही कल्पना सुचली कुठं? सचिन तेंडुलकरने कुठल्या तरी गावामध्ये हे केलेलं होतं. मग आमच्या ते लक्षात आलं. मग आम्ही रोटरी इंटरनॅशनलच्या हेड ऑफिसला कॉन्टॅक्ट करून जागतिक फंडातनं त्या गावामध्ये आम्ही लाईट आणली. तेव्हा कुठंतरी एक ऊर्जा आपल्याला मिळत असते, तिथून काम होत असतं. तसं हे विरूपाक्ष आणि विरूपाक्ष अण्णांनी हे मंदिर बांधलं, त्यात झुलता खांब केला. त्या झुलता खांबाचं तुम्हाला वैशिष्ट्य मी सांगितलं. असा खांब जगाच्या दुनियामध्ये कुठेही तुम्हाला मिळणार नाही आहे. शास्त्र सांगितले, ग्रंथ सांगितले, कुठल्या ग्रंथात काय आहे हे तुम्हाला सांगितलं. मित्रांनो, वाचायला वेळ नाही तर श्रवण करायला तर वेळ असतो की नाही आपल्याला? श्रवण करायचं, काय फरक पडतोय? बसमध्ये बसलाय, हेडफोन लावायचा, यूट्यूबवर जायचं, माहिती काढायची, ऐकायची. काहीच माहीत नाही त्यापेक्षा ते बरं नाही का? मोठमोठे साहेब लोक मोठ्या पदावर असतात, पण त्यांच्या क्षेत्रातलं ज्ञान सोडलं तर काय माहीत नाही. किती कला. गणपती तो 64 कलांचा अधिपती, म्हणजे 64 तरी कला आहेत. अरे आम्हाला एक तरी येऊ दे त्यातली जीवन जगण्यासाठी. त्यामध्ये सगळे हे बसतंय. म्हणून त्याचं जे श्रेय आहे ते भारताकडनं कोणी घेऊ शकत नाही. त्यानंतर ह्याचं एक क्रेडिट पण मी प्रत्येक माणसाला कोणीतरी अशी ऊर्जा देतो किंवा ते मागच्या जन्माचा काहीतरी राहिला असेल म्हणा.
ह्या प्रभाकर पांडुरंग आपटे यांनी या ग्रंथाचा चिकाटीनं अनुवाद केलेला आहे. म्हणजे मग अशी मी जो ग्रंथ तुम्हाला सांगितला त्या ग्रंथाचा चिकाटीनं त्यांनी इंग्रजीमध्ये अनुवाद केलेला आहे. आता ते पुस्तक मिळते की नाही मला माहीत नाही, किंवा त्याचा प्रकाशक कोण आहे हेही मला माहीत नाही. आणि मग इंग्रजी झाल्यानंतर ते भारतात गेलं सगळीकडं, मग पाश्चात्य जगामध्ये याचा गवगवा झाला. हे असं कसं शक्य आहे? आणि मग लोक तिथे एवढे टुरिस्ट वाटे की लोक बघायला येतात, पण त्यांना सापडत काही नाही. शास्त्रज्ञ देखील येऊन गेलेले आहेत, पण नथिंग हॅज बीन फाउंड आउट. तेव्हा प्रभाकर पांडुरंग आपटे यांना साक्षात दंडवतच घालायला पाहिजे की त्यांनी हे ज्ञान काय त्यांच्या वयाच्या 80 वर्षापर्यंत केलेलं आहे. म्हणजे 80 वर्षापर्यंत पूर्ण केले, म्हणजे त्याच्या अगोदर 5-7 वर्ष सुरू केलं असेल. ये जिंदगी नाही मिलेगी दोबारा नाव करून ठेवलं त्यांनी स्वतःचं. तर तेवढ्यासाठी त्यांचा आपला दंडवट घेतलं पाहिजे. असे स्थापत्यशास्त्राचं ज्ञान आपल्या भारतामध्ये प्रचंड प्रमाणावरती होतं. अनेक उदाहरणं आपल्याकडं आहेत, अनेक मंदिरं आहेत, अनेक गुहा आहेत, अगदी पांडव लेणी, अगदी अजिंठा वेरूळ, काय नेम यू टेक इट, ते स्थापत्यशास्त्राचे प्रचंड नमुनेच आहेत. आणि ही जाण आणि भारतातलं हे आणखीन एक विज्ञानशास्त्र आहे ज्याच्यावरती मी विचार करतोय की ही मालिका संपल्यानंतर, की भारतातील मूर्तिविज्ञान म्हणजे मला असा नेहमी प्रश्न पडतो, अरे विष्णूला 4 हात कुठून आले? अमुक देवीला 8 हात कुठून आले? म्हणजे ते कथा असू देत, मला आणि त्याबद्दल वादही घालायचं नाही, असतील, परंतु त्याच्यामागचे जे विज्ञान आहे ते अशी का मूर्ती केली हे मला जाणून घ्यायचं आहे. म्हणून त्यासाठी मी थोडं धडपडत आहे. तुम्हाला कोणाला जर एखादं पुस्तक जुनं काय माहीत असेल तर मला रेफरन्स करा, कारण मी काही पुस्तकं गोळा केलेली आहेत, जुनी आहेत, अगदी जळजळीत पानं झालेली आहेत, परंतु बेसिकली इट इज इन संस्कृत आहेत. आणि त्या कारणामुळं जे मला पटवून सांगून तुम्हाला जे सांगायचं असते त्याच्यामध्ये अडथळे येतात. आता जी गोष्ट मी कन्नडीमध्ये तुम्हाला सांगायला लागलो तर पटणार नाही, पण मराठीत सांगताना लगेच पटणार, हिंदीत सांगताना लगेच पटणार. म्हणून आमच्या सगळ्या देशातले अँबॅसेडर वगैरे मोदींच्यावर कोणी बाहेरच्या की आपल्या भाषेत बोलतात, ऐकणाऱ्यांनी ते ट्रान्सलेट करून ऐकावं. तर असं असेल तर पुढचा प्रकल्प माझा असावा अशी एक इच्छा आहे, पण आय एम नॉट शुअर अबाउट इट. काय होते बघूया, लेट अस होप फॉर दिस. तर त्याची कृपा असेल तर होईल. तर एकूण काय, तर हजारो वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी लिहून ठेवलेल्या ज्ञानाचं कवाडं शोधणं आणि उघडणं याचा सारा प्रयत्न आणि हा प्रवास आहे. मी जी मालिका जी आत्ता घेतोय, हा प्रयत्न काय आहे की आपल्या ज्ञान जे सुप्त आहे ते उघडावं, ढकले गेलेलं सुप्त ज्ञान आहे ते उघडावं आणि तुमच्यापर्यंत पोहोचावं, हासाठी केलेला हा प्रपंच आहे. तेव्हा आज इथंच थांबतो. नमस्कार. पुढल्या शनिवारी नवीन विषय घेऊन आपल्याबरोबर संवाद करायला येतो. पुन्हा एक विनंती की या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. इट विल ऑटोमॅटिकली तुम्हाला लिंक येईल. हा त्यातला उद्देश आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतो. लाईकही करा. फेसबुकला मी पण आहे, त्याला शेअर करू शकता तुम्ही. तर जाऊ दे, लोकांच्यापर्यंत जास्तीत जास्त जाण्याचं माध्यम आहे, म्हणून माझी धडपड चाललेली आहे. आपली बुद्धी जोपर्यंत तल्लख आहे, आपण चांगलं बोलू शकतो, आपल्याला चांगलं बघता येते, ह्या सगळ्या इंदिराने साथ दिली तरच हे सगळं शक्य आहे. म्हणून मी सगळं जे केलेलं आहे या करोनाच्या काळात केलेलं आहे. घरात होतो 6 महिने. तीन पुस्तकं लिहिली, 150 व्हिडिओ केले, सगळे केले. पण त्याचं कारण कॉन्सन्ट्रेशन पाहिजे आणि सत्य ते लोकांच्यापर्यंत जायला पाहिजे. तेव्हा हा माझा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर धन्यवाद. नमस्कार. पुढच्या शनिवारी
परत आपण एक नवीन विषय घेऊन भेटूया.